येतं बरोबर, इथे येत नाही. रुपवळ येतोय. लहान लहान मुलं की 9 वारी साड्या घालून तयार राहिले, त्यांची नात आता असत का त्याच्याकडे इंटरेस्ट आहे जास्त. ठीक आहे, पण शेवटी परमेश्वराचं नारद म्हणे लिहिलं का परमेश्वराचं नामस्मरण फार महत्वाचं आहे. आणि वैष्णवामध्ये रुपवळ घेतली जाते. आणि रुपवळ ही पांडुरंगाशी, जो पांडुरंग 28 युग विठेवरती उभा राहिलाय. आज एवढी वर्ष झाली तरी आपण तेच म्हणतो की 28 युग, 30 युग, 35 युग, 32 युग असं म्हणत नाही कधी. तर 4 वेद, 6 शास्त्र, 6 आणि 4 10 आणि 18 पुराण अशी 28 युग पांडुरंग विठेवरती उभा राहिलाय. कशासाठी उभा राहिलाय? तो कोणाची तरी वाट बघतोय. कुणाची वाट बघतोय? तर भक्त पुंडलिकाची. पुंडलिक कोण? तर आई बापाच्या गळ्यात दोरी बायको, खांद्यावरी बायकोला खांद्यावर घेऊन फिरणारा पांडुरंग पुंडलिक. त्याला आई वडिलांची महती कळल्यानंतर आई वडिलांच्या सेवेमध्ये तो एवढा गर्क झालाय की साक्षात पांडुरंग त्याला भेटीला आले. तर पांडुरंगाच्या दिशेने त्याने वीट फेकली आणि त्याला 28 युग पांडुरंगाला तिथे विठेवरती उभं ठेवलंय. त्या पांडुरंगाचं नामस्मरण, ध्यानाचा, रूपाचा अभंग हा आपण नेहमी घेत असतो. याचाच अर्थ आपल्या आई वडिलांची सेवा करणं फार गरजेचं आहे. हे कलियुग आहे. मोर नाचताना रडतोय, हौस मारताना गातो. जिवंत माणूस आज पाण्यामध्ये बुडता आणि मेलेला माणूस पाण्यावरती तरंगता. ह्या कलियुगात तुम्हाला फुकट काहीच मिळत नाही. साधं तुम्ही आम्ही श्वास घेतो, तो श्वास सुद्धा फुकट मिळत नाही. कारण पहिला श्वास सोडल्याशिवाय दुसरा घेता येत नाही. आजची परिस्थिती आहे. आम्ही जेव्हा एवढे छोटे छोटे होतो त्यावेळेस आमका आठवतं म्हणजे सरस्वती पूजन. आणि त्या सरस्वती पूजनाच्या वेळेस आमका औषध नये कपडे दिल्यानंतर आता ह्या मुली किती छान छान ड्रेस घालून तयार आहेत बघा. त्यांच्या हवे ते मापाचे कपडे त्यांना आजच्या घडीला पण त्यांचे आई वडील आणून देतात. कारण पैसा आहे आपल्याकडे. त्यावेळेस पैसा नव्हता. आमची एखादी पॅन्ट जराशी फाटली तरी आई रफू करून आम्हाला द्यायची. आम्ही शाळेत सरस्वती पूजनाला गेलो की आमचा याच गाणं ठरलेला असायचा. स्टेजवर गेलो की नाचे मोया आंब्याच्या वनात, नाचे मोया. ही एकच ओळ आमची पाठ. आई कुठेतरी बसलेली असायची कोपऱ्यात. माझं झिल विसारलो काही तडेसून काळो कसून अशी अशी ऍक्टिंग केल्या काय काया काया का म्हणजे पुढचं आठवायचं. आणि आता तसं नाही. आता साऊंडवाले हव्याच्या गाणं लावतात आणि हव्याच्या गाण्यांवर रेकॉर्डर अर्थात कालाय तस्मै नवा. परंतु हे कलियुग चालू आहे. ह्या कलियुगात ही नाती तुटलेली आहेत. लक्षात ठेवा. बापाचं आणि मुलाचं नातं राहिलेलं नाही. आईचं आणि मुलीचं नातं राहिलेलं नाहीये. भावाचं आणि बहिणीचं नातं राहिलेलं नाही. याला एकमेव कारण म्हणजे मोबाईल. मोबाईलचा एवढा अतिरेक झालेला आहे की स्वतःचा बाप किंवा आई जरी घरी आली दमून तर आपला मुलगा किंवा मुलगी स्वतःच्या बापाला उठून एक ग्लास पाणी देत नाही. आजची परिस्थिती आहे. लक्षात ठेवा. पूर्वीच्या काळी आम्ही जर समोरून वयस्कर लोक आले तर आम्ही त्यांना नमस्कार करायचो. आणि आता समोरून वयस्कर माणूस इले तर तरुण एखादं पुढ्यात सुद्धा दाबू लागले तर तो विमलची पुढे फोडतो. एका हाताने हलवतो त्यातलो काका तो घरी गेलो म्हणून. याची परिस्थिती आहे. त्यामुळे आपल्या आई वडिलांप्रती प्रेम भाव, आपले जे आई वडील आपल्यासाठी एवढे काबाड कष्ट काढतायत त्यांची मान समाजात खाली जाता कामा नये असं वागणं मुलीचं आणि मुलाचं पाहिजे. तर उपयोग आहे. लक्षात ठेवा. हे तुम्ही सुरुवातीपासून करताय ना. सकाळी उठ फक्त परीक्षा येईल का औषधी बाप्पाच्या पाया पडायचा नाही. वर्षाचे 12 महिने आई वडिलांच्या पाया पडायचे सकाळी उठून आणि ते त्यांना नमस्कार करणं तेच उपयोगाला येणार आहे. लक्षात ठेवा. या ब्राह्मण देवाच्या पुढे जर तुम्ही गेलात ना तर त्या ब्राह्मण देवाला सांगा, हे ब्राह्मण देवा माझ्या आई वडिलांच्या मनातील इच्छा पूर्ण कर, म्हणजे तुमच्या इच्छा आकांक्षा पूर्ण होणार. आपण सहजासहजी त्या ब्राह्मण देवाकडे जाणारच नाही. 10 रुपयाचा अगरबत्तीचा पुढं घेऊन गेलो ना तरी 1000 रुपयाचा मागल्याशिवाय परत पाठी येणार नाही. लक्षात घ्या. पेढ्याचं बॉक्स बाजूकच ठेवलं म्हणजे मागणी लय असते. ते रुपयावर घेतोय. धन्यवाद. रूप दाविका रे आता, रूप दाविका रे आता.
धन्यवाद. टाळी वाजवतो लक्षात घ्या. कलाकारांना बरं वाटतं. उद्या लहान मुलांचे कार्यक्रम आहेत, त्यांचे कार्यक्रम झाल्यानंतर टाळ्या वाजवणं गरजेचं आहे. परमेश्वराने काय झालं, आपल्याला हात दिलेत, पाय दिलेत, हात वरती दिलेत, पाय खाली दिलेत, पण आपण एखादी जर चांगली गोष्ट केली तर स्वतःची पाठ स्वतःच्या हाताने थोपू शकत नाही. त्याच्यासाठी तुमच्यासारख्याची थाप प्रत्येक कलाकाराच्या पाठीमागे काढली पाहिजे, लक्षात घ्या. आणि जर वाईट केलं तरी पण स्वतःला हाताने स्वतःला मारू शकत नाही. वाईट केलं, चुकीचं केलं तर लाज सुद्धा पडली पाहिजे कंबरठावर. म्हणून आपल्या मुलांना सुरुवातीपासून वळण लावलं पाहिजे. त्यांना रामायण महाभारतातल्या गोष्टी सांगितल्या पाहिजे. पूर्वीच्या काळी बघा, आमची आई किंवा आजी संध्याकाळ झाली की तुळशी वृंदावनाकडे सगळ्या मुलांना घेऊन दिवा पेटवायचे आणि शुभम करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा म्हणायची. आता एवढ्या आया बसल्यात, सांगावं एखाद्याने हात वरती करून की माझ्या मुलांना मी संध्याकाळ झाली की तुळशी वृंदावनाकडे घेते आणि शुभम करोती कल्याणम म्हणते. एखाद दुसरी आई कोण अशी भेटली तर हे सगळं संपलंय. पूर्वीचं आता तर संपलंय. पूर्वी आपल्या घरातला एखादा माणूस कोणतरी मुंबईत असायचो, चाकरमानी म्हणून जेव्हा गावाला यायचं ना, तेव्हा त्याला पोचवायला मालवणला किंवा पुण्याला पोचवायला जायची घरातली लोक. एकटो जाणार असलो तर बरोबर 10 माणसं पोचवत आणि 10 बोजा घेऊन जायचे. एसटी सुटली की जाणारो माणूस सुद्धा ओक्साबोक्षी रडा आणि पोचवून जाणारी माणसं सुद्धा घराकडे येले तरी एक दिवस संपूर्ण रडान काढीत. एवढं प्रेम होता. आणि आता कोणाच्या मैतात गेलो तर डोळ्यात पाणी येणार नाही, मोबाईलवर असतं. मैतकडे जाता आणि हड्या मोबाईलवर. आणि परत सांगतले गेलो तो बरा झाला, मोकळो केला नाही एकदा आमचा. ही परिस्थिती आहे. ही नाती तुटली. मी तेच सांगतोय, ही नातं ठेवणं गरजेचं आहे. ह्या मुली आता त्यांनी नऊवारी एक फॅशन म्हणून नेसली, पण तुमच्या आपल्या आईचं नऊवारी नेसणं बघा. आता नऊवारी पूर्वीची काही दिसणार नाही. तुमका नऊवारी नेसायची असली तर टेलरकडे जायचा, 150 रुपयात नऊवारी तयार. घराकडे येल्यानी नाडी आवडल्यानी काय नऊवारी झाली. पण पूर्वीचं बघा नऊवारी केळावाया, केळा तो औषधो पदरा, लक्षात ठेवा. कालाय तस्मै नमा. आपण काळाप्रमाणे बदललोय, पण 21व्या शतकाकडे वाटचाल करतो. परंतु आपलं हिंदू राष्ट्र आहे, आपली संस्कृती आहे, ती विसरून चालणार नाही. पूर्वीच्या बायका मोठं कुंकू लावायची. आता कुठे कुंकू, एखाद्याच्या कपडा दिसला तर मोठा, नाहीतर जशी साडी तशी चोळी तशी टिकली. मनाक वाटत तेव्हा काढली काय दारस्तेक लावली, मनाक वाटत तेव्हा काढली का आरशाक लावली. भावाक मनाक वाटत तेव्हा काढायचो आणि होती खामाक बिमाक चिटकवायचो. ही परिस्थिती आहे. परंतु मोठं कुंकू का लावायच्या पूर्वीच्या स्त्रिया? सुनेने विचारले, सासूबाई मोठा कुंकू कशाला लावता? तर अगं तुझ्या सासऱ्याचं म्हणजे माझ्या नवऱ्याचं आयुष्य वाढणार आहे, लक्षात घ्या. म्हणून आपण मोठं कुंकू. परंतु ते चेंजेस होत गेले पाहिजे, त्याच्याबद्दल आमचं काय म्हणणं नाही. आज परिस्थिती घरात सुद्धा फार गंभीर आहे. संध्याकाळी 7-7:30च्या टायमात जर भो इलो बाहेर सुन आणि बायकोक सांगणार गो पाय घोडभर चायचा पाणी दी, बायको म्हणतो वयातच आपण घातूया गो, तुया काय करतस? तर खेळात तुया काय करतस? तर चंद्र तारे फुलांचे पतारे, जिथे मी तुझाने तुझ्या पावलानी मी स्वप्नात यावे, तुझ्या स्वतःला पाहावे. जिथे जावली फुलदाते कदाची, तिथे हात परिस्थिती आहे. गजर घेतोय. गजर म्हटल्यानंतर 1-2 गाणी